मित्रांनो, पीक विम्याच्या प्रतीक्षेत बरेच शेतकरी राहिलेले आहेत. त्यात मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील जवळपास 53,499 शेतकऱ्यांना जवळपास बघायचं झालं तर 134 कोटी रुपयांचा पीक विमा, त्याचबरोबर 75 कोटी रुपयांचा जे व्याजासकट वाढीव पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता हा पीक विमा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत, त्याचबरोबर आता 2025च्या पीक विम्यासंदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी क्लिअर करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्यचं स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण बघितलं होतं की जानेवारी महिन्याच्या 20 तारखेपासून सांगण्यात येत होतं की बाबा पीक विमा 2025चा शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप होईल, परंतु झालं का नाही. त्याचं कारण सांगतो. काही शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये रकमा देखील दाखवल्या गेल्या 2025च्या खरीप हंगामाच्या, परंतु निवडणुका आल्या, काही रिझन्स आले, त्या कारणास्तव यांनी काय केलं, आता पीक विम्याची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरितच केली नाही. खरं तर पहिला हप्ता जानेवारीचा 20च्या नंतर वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली होती, परंतु स्टेटस चेंज झाले, बऱ्याच गोष्टी झाल्या, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे रक्कम वितरित झाली नाही. तर मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा. आता धाराशिव जिल्ह्याविषयी बऱ्याच यूट्यूबरच्या माध्यमातून तुम्ही माहिती देखील घेतलेली असेल कदाचित. तर मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर 2020 म्हणजे 4 ते 5 वर्ष झाली या पीक विम्याला. तर मग सर्वोच्च न्यायालयाने निकाल देखील दिलेला आहे किंवा 2020चा जे पीक विमा आहे तो शेतकऱ्यांचा जे पीक विमा कंपनीकडे बजाज अलायन्सची जी कंपनी होती त्या कंपनीकडे अजूनही पेंडिंग आहे, तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निकाल काढलेला आहे. त्यात 75 कोटी रुपयांची जी वाढीव जी व्याजासकट रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याचे आदेश दिलेले आहेत. मग कितपत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल? खरंच आता ही रक्कम जस्ट आता सांगण्यात येत आहे की 20 फेब्रुवारी नंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर एक्झॅक्ट खरंच 20 फेब्रुवारीच्या नंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल का, हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, जे शेतकरी जवळपास बघायचं झालं तर या पीक विम्याच्या 2020 म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर आता मला काही शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातून सुद्धा आहेत, काही शेतकरी परभणी जिल्ह्यातून सुद्धा आहेत. ते शेतकरी मला मेसेज करत आहेत इंस्टाग्रामला वगैरे की बाबा विचारत आहेत की आमच्या याच्या पोस्ट हार्वेस्टच्या पीक विम्याचं काय झालं. काही बुलढाणा जिल्ह्यातून शेतकरी म्हणत आहेत की खरीप 2024चं जे पोस्ट हार्वेस्टचं तर जाऊ द्या, लोकलचा सुद्धा पीक विमा काही शेतकऱ्यांना वितरित झालेला नाही. मग इतकं आपलं सरकारचं जे काम आहे निष्काळजीपणाचं शेतकऱ्यांच्या बाबतीत, ते आता 2020चा पीक विमा जरी सर्वोच्च न्यायालयाने निकाल मार्गी काढलेला असला तरी सुद्धा सांगतो तुम्हाला जवळपास 20 फेब्रुवारीच्या नंतर जे सांगण्यात येत आहे ती एक्झॅक्ट डेट वगैरे ऑफिशियल डेट वगैरे कुठलीही शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली नाही. फक्त निधी जो अवेलेबल आहे, जो सर्वोच्च न्यायालयाने द्यायला सांगितलेला आहे तो अवेलेबल आहे, परंतु जेव्हा तुमचा 2025चा जे पीक विमा आहे खरीप हंगाम 2025चा, तो पीक विमा जेव्हा वाटपाला सुरुवात होईल त्यावेळेसच हा 2020चा सुद्धा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. त्याचं कारण सांगतो. कारण त्या पीक विम्यासोबतच या रकमासुद्धा शेतकऱ्यांच्या, आता बघा 53,000च्या वरच्या शेतकऱ्यांचा आकडा आहे, तेवढी संख्या शेतकऱ्यांची आहे आणि निधी 134 कोटी रुपयांचा आहे. हालाकी निधी 134 कोटी रुपयाचा आहे, 53-54,000 शेतकरी संख्या आहे. तर शेतकऱ्यांच्या हातावर जवळपास 6,000-5,000च्या जे रकमा आहेत त्या वितरित होऊ शकतात, परंतु जोपर्यंत या पीक विम्याचा 2025च्या पीक विम्याच्या रकमा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हायला पाहिजे त्याचा निकाली म्हणजे जे त्याची ऑफिशियल डेट किंवा त्या वितरित करण्यासाठी निर्देश वगैरे देण्यात येत नाही, तोपर्यंत या पीक विम्यासाठी सुद्धा निधी जरी अवेलेबल असला तरी सुद्धा फिक्स डेट सांगता येत नाही. सांगितलेले जरी असेल 20 फेब्रुवारी नंतर तरी सुद्धा एक्झॅक्ट डेट अवेलेबल नाही. कारण पीक विमा कंपनींना जवळपास 5 वर्षे लावलेली आहेत या पीक विम्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्यासाठी. तर मग एक्झॅक्ट या 15 दिवसात निधी मंजूर झाला तरी या 15 दिवसात किंवा 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित होणं एवढं तर पॉसिबल नाही. ज्या गोष्टीला 5 वर्षे लागू शकतात ते 5 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकते का, तर नाही. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आपण बघत आहोत. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देखील जाहीर केलेला आहे. 75 कोटी रुपये जवळपास 75 जे वाढीव रक्कम देण्यात येणार आहे ती सुद्धा वाढीव रक्कम देण्यात येईल असं वगैरे वगैरे बऱ्याच चर्चा रंगलेल्या आहेत. परंतु सध्या ही रक्कम 2025चा खरीप हंगामाचा पीक विमा जोपर्यंत वाटपाचा निर्णय घेण्यात येत नाही तोपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याची कमी शक्यता आहे. मी असं नाही म्हणत की होणारच नाही, होणार आहे, परंतु एक्झॅक्ट 20, 21, 22 फेब्रुवारीला काही व्हिडिओ बघितले की 20, 21, 22 तारखेच्या दरम्यान ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती सांगितलेली आहे. परंतु एक्झॅक्ट कुठलीही ऑफिशियल डेट आलेली नाही, त्या कारणास्तव त्या माहितीकडे दुर्लक्ष करा. कारण
जोपर्यंत ऑफिशियल डेट येत नाही तोपर्यंत क्लिअर नाही सांगता येत की तुमच्या खात्यावर कधीपर्यंत ही रक्कम वितरित होईल. हालाकी 134 कोटी रुपये चांगल्या प्रकारची रक्कम आहे आणि ती शेतकऱ्यांचीच आहे. कारण शेतकऱ्यांची जी पेंडिंग रक्कम ठेवली गेलेली होती ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर राहिला प्रश्न 2025च्या पीक विम्याविषयी. तर 2025चा आपण काल परवाच एक व्हिडिओ बनवलेला होता. त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलं होतं की बाबा 25-26च्या नंतर खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यासंबंधित काही चर्चा रंगलेल्या आहेत. कृषी विभागाकडून काही कृषी सहायकांशी संपर्क साधल्यावर सुद्धा मला समजलं आता की हे जे पीक विमा आहे तो पीक विमा वाटप होऊ शकतो 25-26 तारखेच्या नंतर. त्यात आपण जे पीक विम्याची हेल्पलाईन आहे त्यावर सुद्धा कॉल करून आपण विचारलेलं आहे की पीक विम्याची रक्कम खरीप हंगाम 2025ची जी रक्कम आहे ती कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकते. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की फेब्रुवारीच्या एंडपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला जर पीक विम्यासंबंधित माहिती पाहिजे असेल किंवा आपण जे कन्व्हर्सेशन केलेलं आहे जे हेल्पलाईन नंबरवर कॉल करून ते सुद्धा तुम्हाला ऐकायचं असेल तर कमेंट करून सांगा. आपण पुढील व्हिडिओमध्ये तो डायरेक्टली जी रेकॉर्डिंग आपण केलेली आहे ती रेकॉर्डिंग शेतकऱ्यांसाठी अवेलेबल करून देणार आहोत. कारण की आपण गेल्या वर्षी सुद्धा 2024च्या पीक विम्यासंबंधी सुद्धा बऱ्याच रेकॉर्डिंग शेतकऱ्यांसाठी अवेलेबल केलेल्या होत्या. मग ते जिल्हा कोणताही असो, बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आपण हेल्पलाईन नंबरवर कॉल केले, स्टेटससाठी इकडं तिकडं हे केलेलं होतं, माहिती काढलेली होती. त्याच पद्धतीने याही वर्षी आपण 2025च्या खरीप हंगामातील पीक विम्यासंबंधी सुद्धा महत्त्वाचे अपडेट घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.